आजची रात्र फक्त महाशिवरात्रीची नाही. आजची रात्र नियती बदलणारी आहे. कारण आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जिथे पाप नकळत नष्ट होतं आणि सत्य नकळत पूजेत बदलतं. जर अज्ञानात केलेली पूजा एखाद्याला मुक्त करू शकते, तर जाणून बुजून केलेली भक्ती आपल्याला कुठे घेऊन जाईल, हा प्रश्न शेवटी तुमच्या मनात नक्कीच उरेल. ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्या भक्ताच्या मनातला अहंकार कमी होतो आणि शिवकृपेचा अनुभव येतो, असं मानलं जातं. कैलास पर्वतावर भगवान शंकर शांत आणि ध्यानस्थ बसलेले आहेत. त्यांच्या शेजारी आदिशक्ती माता पार्वती आहेत आणि त्या विचारतात, हे नाथ, महाशिवरात्रीचं खरं रहस्य काय आहे? तेव्हा भगवान शंकर ही अलौकिक कथा सांगायला सुरुवात करतात. दंडकारण्याच्या घनदाट जंगलात विश्वरूप नावाचा एक शिकारी राहत होता, ज्याला दया, धर्म आणि करुणा यांचं काहीच भान नव्हतं. आज महाशिवरात्र आहे हेही त्याला माहीत नव्हतं. त्याला फक्त भूक माहीत होती, आणि भूक माणसाला अंध करते. रात्रीच्या शांततेत एक हिरणी पाण्यासाठी सरोवराजवळ येते. पाणी पीत असताना ती अचानक वर पाहते आणि तिला झाडावर मृत्यू उभा दिसतो. तरीही ती घाबरत नाही. ती सत्य बोलते, विनवणी करते आणि वचन देऊन परत येण्याचं आश्वासन देते. थोड्याच वेळात तिची बहीण येते. तीही पळत नाही, फसवत नाही. तीही सत्याची शपथ घेते. कारण ज्याचं आयुष्य सत्यावर उभं असतं तो मृत्यूला घाबरत नाही. त्यानंतर हिरण येतो. त्याच्या डोळ्यात भीती नाही आणि पावलात कंप नाही. तो ठामपणे सांगतो की जर त्याच्या पत्नी परत आल्या असतील तर तोही परत येईल. कारण धर्म म्हणजे वाचणं नाही तर वचन पाळणं. आणि आज पशु माणसाला धर्म शिकवतो. तो शिकारी झाडावर बसलेला असताना त्याच्या हातातून जल सांडतं, बेलपत्र पडतं आणि खाली असलेल्या शिवलिंगावर नकळत पूजा होते. पहिला प्रहर अज्ञानात पूजेत जातो. दुसऱ्या प्रहरी पाप गळून पडतं. तिसऱ्या प्रहरी मन बदलायला लागतं आणि चौथ्या प्रहरी महाशिवरात्र पूर्ण होते. कारण देव विधी पाहत नाही तर भाव पाहतो. आज त्या शिकाऱ्याच्या हातून शस्त्र गळतं. तो गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, हे प्रभू, मी पाप केलं, पण आज सत्याने मला हरवलं. आज एक शिकारी संपतो आणि एक शिवभक्त जन्म घेतो. त्याच क्षणी ओम नमः शिवाय या दिव्य नादात भगवान शंकर प्रकट होतात आणि म्हणतात, हे व्याध, तू नकळत माझं व्रत पूर्ण केलंस. हिरणं मुक्त होतात आणि मनुष्य उद्धरित होतो. महादेव शेवटी सांगतात की भाव असेल तर अज्ञानही भक्ती ठरतं. म्हणून मित्रांनो, महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास नाही तर अहंकाराचा उपवास आहे. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता आजच्या राशी भविष्य आणि शुभ संकेतांसह.